नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांमधून उपसा बंदीचा निर्णय अखेर पाटबंधारे विभागाने केला रद्द. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांमधून उपसा बंदीचा निर्णय 24 तासाच्या आत पाटबंधारे विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी माहिती दिली. सोमवारी संध्याकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांमधून पाणी उपसा करण्यास मनाई करणारा आदेश पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला होता. या आदेशाची माहिती मिळताच अनेक शेतकऱ्यांनी सिंचन भवन येथे संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन उपसा बंदीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. या आदेशाची माहिती मिळताच अनेक शेतकऱ्यांनी सिंचन भवन येथे संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन उपसा बंदीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी शेतकऱ्यांनी सिंचन भवनाच्या आवारात ठिय्या मारल्याने अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागला. यावेळी आयोजित बैठकीत विभागाच्या अधिकारी ज्योती देवकर यांनी दूधगंगा वगळता अन्य नद्यांमधील पाणी उपसा बंदीचा निर्णय रद्द करत असून तसा लेखी आदेश देण्याचे आश्वासन दिलं. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा नदीपात्रात सर्वात कमी जलसाठा असल्यामुळे त्या नदीतला उपसाबंदीची अंमलबजावणी 18 जूनपासून सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं. मात्र उपसाबंदी रद्द करण्याचा हा आदेश तात्पुरता स्थगित केला आहे.